नमस्कार मित्रांनो, मी विनोद वादनकर. मित्रांनो, आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांकरता आयुष्यमान कार्ड हे सुरू केलेले आहे. ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे आणि त्याची केवायसी 30 जून 2025 पर्यंत झालेली आहे, अशा सर्व रेशन कार्ड धारकांना आता रुपये 5 लाख पर्यंत मोफत उपचार आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत करता येणार आहे. हे आयुष्यमान कार्ड ऑनलाईन मोबाईलमध्ये कसे काढायचे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये यायचे आहे. प्ले स्टोअरमध्ये सर्च ऑप्शनमध्ये आयुष्यमान ॲप या ठिकाणी सर्च करायचे आहे. हे ॲप या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप या ठिकाणी ओपन करा. ॲप या ठिकाणी ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. या ठिकाणी सर्वात खाली ॲक्सेप्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आणि लॉग इन यावरती क्लिक करा. परत या ठिकाणी या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे. लॉग इन याच्या समोर बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन आहे. यापैकी आपल्याला बेनिफिशरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा हा कॅप्चा बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे आणि मोबाईल नंबर घरातील एक मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे. या मोबाईलवर आलेला ओटीपी बॉक्समध्ये टाकायचा आहे. परत या ठिकाणी दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमिशन्स या ठिकाणी मागितल्या जातील, त्या अलाव या ठिकाणी करायच्या आहे. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी शेम या समोरील रकान्यामध्ये क्लिक करा. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी PMJAY यावरती क्लिक करा. त्यानंतर स्टेट यावरती क्लिक करा आणि आपले महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर सब सेम मी यावरती क्लिक करा. यामध्ये या ठिकाणी सर्वात खाली PMJAY MJPJAY यावरती क्लिक करा. त्यानंतर सर्च बाय या समोरील रकान्यामध्ये क्लिक करा. या ठिकाणी आधार नंबर यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. आपला जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर खाली आधार नंबर या समोरील रकान्यामध्ये ज्याचे आयुष्यमान कार्ड या ठिकाणी काढायचे आहे त्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली कॅप्चा हा दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे आणि खाली सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करून आपल्याला खाली या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आता तुमचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल. तुमचा ॲड्रेस पत्ता तुमचा या ठिकाणी दाखवण्यात येईल. फॅमिली ID नंबर या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि तुमच्या राशन कार्डमधील जी नावे आहेत त्यांची नावे या ठिकाणी दाखवण्यात येईल. या ठिकाणी आता ज्यांची KYC होणे बाकी आहे त्यांच्या नावाच्या समोर या ठिकाणी DEKYC असे या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि ज्यांची KYC झालेली आहे त्यांच्या नावासमोर डाउनलोड कार्ड असा ऑप्शन या ठिकाणी दाखवण्यात येईल. ज्यांच्या नावाची EKYC बाकी आहे त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते ते आपण या ठिकाणी बघूया. त्याकरता आपल्या नावासमोरील DEKYC यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑथेंटिकेशन आपल्याला द्यायचे आहे. या ठिकाणी आपण आधार OTP यावरती क्लिक करून आपल्याला ऑथेंटिकेशन या ठिकाणी द्यायचे आहे. त्याकरता आधार OTP यावरती क्लिक करा. त्यानंतर आधार नंबरचे शेवटचे 3 डिजिट या ठिकाणी दाखवण्यात येतील आणि व्हेरीफाय यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी स्क्रोल करून सर्वात खाली या ठिकाणी यायचं आहे. या सर्व गोष्टी मला या ठिकाणी मान्य आहेत. त्याकरता या ठिकाणी दिलेल्या रकान्यामध्ये टिक करायची आहे आणि अलाव या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP येईल आणि आपण सुरुवातीला लॉग इन करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. हे OTP या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑथेंटिकेशन यू हॅव सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी येईल. ज्यांची EKYC आपण या ठिकाणी करत आहोत त्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे. EKYCच्या समोर नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल. या ठिकाणी परत आधार OTP यावरती क्लिक करून आधार नंबरचे 3 अंक या ठिकाणी दाखवण्यात आलेले शेवटचे आणि व्हेरीफाय यावरती आता क्लिक करा. परत या ठिकाणी सूचना दाखवलेली आहे. स्क्रोल करून सर्वात खाली या दिलेल्या रकान्यावरती टिक करा आणि अलाव यावरती क्लिक करा. परत मित्रांनो, या ठिकाणी आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP येईल आणि लॉग इन
करताना दिलेल्या मोबाईलवरती एक OTP आलेली OTP या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर लगेच प्रोसेस या ठिकाणी होऊन जाईल आणि या ठिकाणी आता मॅच लेवल 100% या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आता KYC ची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या बेनिफिशरी फोटोग्राफ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही लाईव्ह फोटो घेऊ शकता किंवा एखाद्या पासपोर्ट साईजच्या फोटोचा सुद्धा फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्याकरता आपल्याला कॅमेऱ्याचं चिन्ह या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओन्ली दिस टाईम परमिशन या ठिकाणी अलाउ करायचे आहे आणि या ठिकाणी कॅमेरा चालू झाल्यानंतर फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. फोटो या ठिकाणी घेतल्यानंतर खाली ओके या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी दाखवण्यात येईल. आता या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली परत या ठिकाणी या ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर या समोरील खाली येस यावरती क्लिक करा आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे. या मोबाईलवरती एक OTP येईल. आलेला OTP बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. OTP या ठिकाणी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी येईल. ओके यावरती क्लिक करा. आता रिलेशन विथ फॅमिली हेड या ठिकाणी दिलेल्या रकान्यामध्ये क्लिक करा. या ठिकाणी राशन कार्ड मधील कुटुंब प्रमुखाचे तुम्ही कोण आहात, मुलगा, पत्नी, ते नातेसंबंध या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी जन्माचे वर्ष या ठिकाणी आपोआप येईल. पिनकोड आता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. पिनकोड या ठिकाणी टाकून झाल्यानंतर स्टेट या ठिकाणी ऑलरेडी आपोआप या ठिकाणी आलेले आहे. जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर रुरल आणि अर्बन तुम्ही शहरी भागातील असाल तर अर्बन करा आणि ग्रामीण भागातील असाल तर रुरल यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी सिटी तुमचे शहर या ठिकाणी निवडायचे आहे. सिलेक्ट यावरती क्लिक करून तुमचे तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर वार्ड या खालील रकान्यावरती क्लिक करा आणि तुमचे गाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करा. KYC ची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आपले आयुष्यमान कार्ड काही वेळानंतर या ठिकाणी डाउनलोड करून घ्या असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. खाली ओके या बटनावरती क्लिक करा. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज ओपन होईल. या ठिकाणी दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये टाका आणि प्रोसेस यावरती क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल करून या ठिकाणी खाली या. स्क्रोल करून खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण ज्या नावाची KYC या ठिकाणी पूर्ण केलेली आहे त्या नावासमोर आता डाउनलोड कार्ड असा ऑप्शन या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि नावाच्या खाली अप्रूव्ह अशी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आता डाउनलोड कार्ड यावरती क्लिक करा. मित्रांनो आता या ठिकाणी कार्ड व्ह्यू असे असेल आणि त्याखाली नावं या ठिकाणी दाखवण्यात येतील. ज्या नावाचे कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे त्या नावावरती क्लिक करा. त्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमचे आयुष्यमान कार्ड या ठिकाणी कलरमध्ये दाखवण्यात येईल आणि खाली डाउनलोड, प्रिंट आणि शेअर असे 3 ऑप्शन या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी डाउनलोड यावरती क्लिक करून तुमचे कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता आणि शेअर सुद्धा या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे आयुष्यमान कार्ड कसे काढायचे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.